नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण सुविचार हे आपल्या जीवनाला कशा पद्धतीनं सुखाचा आधार देणारे ठरू शकतात याबद्दलचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। माणूस हा पशुपेक्षा यासाठी श्रेष्ठ मानला गेला आहे कारण माणसाकडे सुविचार आहे। माणूस हा विचार करणारा प्राणी आहे। विचार हा जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला आहे। का विचाराची ताकद ही ॲटम बॉम्ब पेक्षाही श्रेष्ठ मानली गेली आणि म्हणून जगात ज्या ज्या काही क्रांत्या झाल्या त्या क्रांत्या विचारामुळेच झालेल्या आहेत। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। विचारही दोन प्रकारचे आहेत, एक सुविचार आणि दुसरा कुविचार। जी माणसं सुविचाराने चालतात त्या माणसांना नरापासून नारायणापर्यंत प्रवास करता येतो आणि अनेक माणसं अशी असतात जी चुकीचा विचार करतात आणि सूर्यधनापासून ते दुर्योधनापर्यंत जाऊन पोहोचतात। जन्मानं शरीरानं माणूस जरी असले तरी कृतीनं ते राक्षसाच्या श्रेणीमध्ये गणले जाऊ शकतात। ते त्याचं कारण जर काय असेल तर ते आहेत विचार। तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाण्याचं काम सुविचार करतात, जे तुमच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्याचं काम करतात आणि म्हणून सुविचाराचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। जर आपण सतत चांगल्या विचारांच्या संपर्कामध्ये राहिलो, चांगले विचारच जर आपण मनामध्ये आणायला लागलो तर एक सगळेच इंद्रिय हे त्या दृष्टीनं चांगुलपणा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग त्यातूनच माणूस हा प्रगतीकडे काय करत झेप घेत असताना आपल्याला दिसून येतो। आणि म्हणून अशा या सुविचारांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळं काही सुविचारांचं चिंतन या निमित्तानं घडावं एवढाच प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण काही सुविचार या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यातला पहिला सुविचार जो आहे तो हा की जिंकण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात। किती महत्त्वाचा विचार आहे। जिंकण्याची मजा केव्हा आहे? जेव्हा की तुमच्या पराभवाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात। याच्यातच खरी जिंकण्याची मजा आहे। असा एक अत्यंत चांगला विचार आपण सतत मनामध्ये घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट, मानवी जीवनामध्ये नात्यामध्ये जर सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो आहे गैरसमज। आपल्या जीवनामधला किंवा आपल्या नातेसंबंधांना खऱ्या अर्थानं बिघडविण्याचं काम कोण करतो? आपल्या नातेसंबंधांच्या मध्ये शत्रू म्हणून कोण उभा राहतो? तर तो आहे गैरसमज। आणि म्हणून प्रत्यक्ष खात्री केल्याशिवाय आपण कुठल्याही बाबतीतला निर्णय घ्यायचा नाही, कारण आपल्या नात्यामध्ये खऱ्या अर्थानं शत्रुत्व जर कोण करत असेल तर ते गैरसमज करतात आणि म्हणून आपण गैरसमजांच्या पासून दूर राहिलं पाहिजे। हा विचार इथं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। दुसरी गोष्ट अशी आहे, तिसरा सुविचार असा आहे की कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत। किती महत्त्वाचा विचार आहे बघा। त्यालाच कोणता रोग झालेला असतो? जे अयशस्वी असतात ते त्यांना कारणीय नावाचा रोग झालेला असतो। काही केलं की अशामुळे झालं तशामुळे झालं, कारण सांगत बसतात। कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत। किती महत्त्वाचा विचार आहे। कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीयेत आणि म्हणून आपल्यालाही जर आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच कारण सांगायची नाहीयेत। कारणाच्या आड लपण्याचा प्रयत्न करायचा नाहीये। हा अत्यंत महत्त्वाचा विचार, हा सुविचार आपण सतत स्मरणला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत। पुढे कायम एक सुविचार सांगतो बघा, मातीने एकी केली तर वीट बनते। एकीचं महत्व विशद करणारा हा सुविचार आहे। मातीनं एकी केली तर वीट बनते, विटेनं एकी केली तर भिंत बनते। बरोबर आहे की नाही? अनेक विटांची एक भिंत बनते। म्हणून मातीनं एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते, भिंतीनं एकी केली तर घर बनतं। या निर्जीव वस्तू जर एक होतात तर आपण सजीव माणसं आहोत
मग आपण एकी का करू नये? एकीचे बळ मिळते फळ असं जे आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे ना, ते यासाठीच म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून एकीला महत्व आपण दिलं पाहिजे. एकमेका सहाय्य करू आवगे धरू सुपंत असं संतांनी याच मुळे सांगितलेलं आहे. आणि हा सुविचार आपल्याला एकी करण्याचा अत्यंत महत्वाचा संदेश देतो, हे देखील या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे काय म्हटले बघा, पायातील काटा निघाला की जसे चालायला मजा येते, तसे मनातील अहंकार निघून गेला की जीवन जगण्यास मजा येते. आपल्याला सगळ्यात मोठा अडसर जर काय असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये असणारा अहंकार. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नवल अहंकाराचे गोटी. मी माझ्या युट्यूब चॅनलवर या ओवीवरती विस्तारानं प्रवचन केलेलं आहे की नवल अहंकाराचे गोटी विशेष न लगे अज्ञान्या पाटी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. असा हा अहंकार भयानक आहे. पायातला काटा काढल्याच्या नंतर जशी चालायला मजा येते, कुठल्या प्रकारची अडचण येत नाही, तसं मनातला अहंकार काढला की जगायला एक वेगळी मजा येते. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये अहंकाराला कधी स्थान द्यायचं नाहीये. हा विचार या दृष्टीनं आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. पुढे काय म्हटलं बघा, पुढच्या सुविचारामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, रांगोळी ही पुसली जाणार आहे. काढणाऱ्याला माहित नाही का की रांगोळी टिकणारी नाहीये ते. रांगोळी ही पुसली जाणारी आहे हे माहीत असून देखील आपण ती अतिशय सुबक आणि रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो की नाही. तसा आपलं आयुष्य हे कधीतरी संपणार आहे, म्हणूनच ते अधिक सुंदर आणि चारित्र्यवान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य काही आपल्याला अमर म्हणून मिळालेलं नाहीये, हे एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून तर हिंदीमध्ये एका गीतात म्हटलं की जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. म्हणून तर एका ओवीवरती आपण माझं चिंतन ऐकलं असेल, नाशवंत शरीराच्या बद्दल 3 व्हिडिओ मी माझ्या युट्यूबवर टाकलेले. त्यानी शरीर जाता गवे हे नाशवंत स्वभावे, मनोनी तुवा झुंजावे पंडू कुमारा. ज्ञानेश्वरीतल्या या ओवीवरती मी विस्तारानं बोललेलो आहे. म्हणजे हे जे शरीर, हा जो देह आपल्याला मिळालेला आहे, एक ना एक दिवस जाणारच आहे. जशी की रांगोळी काढणाऱ्याला माहिती आहे की सुबक सुंदर किती जरी रांगोळी काढली तरी ती एक दिवस मिटणार आहे, हे माहीत असून देखील तो सुंदर रांगोळी पुन्हा पुन्हा काढण्याचा प्रयत्न करतो. तसं हे आयुष्य जरी मातीत मिसळणार असलं तरीही आपण ते चांगल्या पद्धतीनं जगण्याचा, चारित्र्याच्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अत्यंत महत्वाचा हा सुविचार आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविला पाहिजे. ही गोष्ट देखील या निमित्तानं मला आवर्जून सांगायची आहे. पुढे काय म्हटलं एका सुविचारामध्ये बघा, दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुलं आपल्या दारात पडतात. दुसऱ्याच्या दारामध्ये कशाचं झाड लावायचंय आपण? आनंदाचं झाड लावायचंय किंवा सुखाचं झाड लावायचंय. दुसऱ्याच्या दारामध्ये जर तुम्ही सुखाचं झाड लावलं तर आनंदाची फुलं तुमच्या दारामध्ये पडतात. आणि दुसऱ्याच्या दारामध्ये जर तुम्ही दुःखाचं झाड लावलं, लक्षात आलं का? किंवा हो, दुःखाचं झाड लावलं तर त्याची फळं दुःख आपल्याला देखील भोगायला लागतात. म्हणून आपण इतरांच्या दारामध्ये सुखाचं झाड लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ असा की आपण इतर लोके सुखी होतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असा याचा अर्थ आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, पुढच्या अत्यंत महत्वाचा सुविचार हा आहे की आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा. कानामध्ये आणि डोळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 4 बोटाचं अंतर आहे. गैरसमज कशामुळे होतो तर कानाने ऐकलेल्या गोष्टींच्या मुळे होतो. डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींबद्दलचा गैरसमज कधी झालेला आपल्याला माहिती आहे का? नाहीये. म्हणून आपल्याला जर गैरसमज होऊ द्यायचा नसेल तर कानावर पडलेल्या शब्दांच्या पेक्षा डोळ्यानं ती गोष्ट पाहणं कधीही चांगलं.
असं जर आपण केलं तर गैरसमजापासनं आपण दूर राहू शकतो। अशा प्रकारचा विचार या ठिकाणी हा सुविचार आपल्याला देतो आणि खरंच आपण हे आपल्या आयुष्यामध्ये उतरविणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं। पुढे काय म्हटले बघा, आयुष्य हे एकदाच आहे, मी पण नको। आय इंग्रजीमध्ये आय आहे, मराठीमध्ये त्याला मी म्हणतात, परंतु आयचं चिन्ह तुम्हाला माहित असेल, अशी उभी रेष आणि खालून आडवी रेष, वरून आडवी रेष। मी म्हटलं आय उभा राहिला की त्यामध्ये अहंकार ताटपणा येतो, पण तोच आय जर आपण आडवा केला तर नाते संबंधामध्ये पुलाचं काम तो करतो, जोडण्याचं काम तो करतो। आणि म्हणून आयला तुम्ही आडवं करा, मीला तुम्ही आम्ही मध्ये परिवर्तित करा, तरच तुमच्या जगण्याला खऱ्या अर्थानं अर्थ आहे। आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं गेलं, आयुष्य हे एकदाच आहे, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने राहा। लोखंड वितळले की अवजार बनते, काय म्हणते बघा, लोखंड वितळले की अवजार बनते, सोने वितळले की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते। अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयामध्ये त्याची जागा आपोआप निर्माण होते। त्यामुळं आपण वितळलं पाहिजे, म्हणजे काय, मीपणा सोडला पाहिजे। ज्या पद्धतीने अनेक उदाहरणातनं सांगितलेलं आहे, मातीच्या बद्दल, लोखंडाच्या बद्दल, सोन्याच्या बद्दल सांगितलेलं आहे की नाही, पीठाच्या बद्दल सांगितले, त्या उदाहरणात एकच सांगायचंय की अहंकार सोडा, मीपणा सोडा। जर हे असं सोडलात तर तुम्ही इतरांच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त केल्याशिवाय राहणार नाहीयेत। हा विचार इथे आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतो। पुढे जो विचार दिला गेलेला आहे तो हा, कागदाला पिन मारली तर कागद एकत्र येतात। काय म्हटलंय, कागदाला पिन मारली तर कागद एकत्र येतात आणि माणसांना पिन मारली तर माणसं वेगवेगळी होतात। म्हणजे माणसापेक्षा ती पिन बरी म्हणण्याची खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की म्हणायची वेळ आलेली आहे। आणि म्हणून मी नेहमी इंग्रजी मधलं त्या ओळी सांगत असतो की मॉस्किटो इज बेटर दॅन मॅन बिकॉज मॉस्किटो सक्स द ब्लड ऑफ मॅन बट मॅन इज सकिंग द ब्लड ऑफ मॅन। म्हणून माणसापेक्षा ती डास बरी, कारण आपल्या जातीतल्या डासांचं रक्त ती पित नाहीयेत, पण माणसं त्या डासांच्या पेक्षा गई भीती आहेत। ते जातीच्या, धर्माच्या, नापंथाच्या नावावरती एकमेकांचं रक्त पितात। या गोष्टीचा विचार निश्चितपणे आपण केला पाहिजे। म्हणून इथं त्यांनी सांगितलं की कागदाला पिन मारली की कागद एकत्र येतात आणि माणसाला पिन मारल्यानंतर मात्र माणसं वेगवेगळी होतात। त्यामुळं पिन मारण्याचं काम, चाड्या लावण्याचं काम निश्चितपणे आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच करायचं नाहीये। जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे। ते गौतम बुद्धांचा तुम्हाला एक प्रसंग माहिती असेल की बुद्धांनी तोडलेले तो झाडाचा फाटा असेल किंवा फूल पुन्हा जोडून देण्यासाठी सांगितलं आणि ज्यानं तोडलं होतं तो म्हणाला आता पुन्हा जोडता येत नाही। तेव्हा तथागत म्हणाले की बेटा तोडणं सोपं आहे, जोडणं अवघड आहे। तसं पिन मारून माणसं वेगळी करणं सोपं आहे, परंतु माणसांना एकत्र आणणं फार कठीण आहे। आणि माणूस म्हणून आपण माणसांना एकत्र आणण्याचं काम केलं पाहिजे। हा विचार या सुविचारामधनं आपण घेतला पाहिजे असं मला या निमित्तानं सांगायचं आहे। पुढे काय म्हटलंय, माणसं कमविण्यात जो आनंद आहे तो पैसे कमाविण्यामध्ये नाहीये। तुमच्याकडे किती करोड रुपये आहेत यावरून तुम्हाला समाधान, सुख किंवा शांती लाभेल असं नाहीये, परंतु तुमच्याकडे जर अनेक लोक असतील, लोकांचं प्रेम जर तुम्हाला मिळत असेल तर पैशापेक्षा माणसांचं प्रेम अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून आपण कशाला महत्व दिलं पाहिजे, तर माणसांना महत्व दिलं पाहिजे। हा विचारही आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। परंतु अलीकडं माणसं पैशाचा वापर कशासाठी, माणसांना वापरून घेण्यासाठी करतात। पूर्वी माणसांचा वापर हा केला जात नव्हता, पैशाचा वापर केला जात होता। हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून असं घडता कामा नये असा सुविचार आपल्याला सांगतो। पुढे काय म्हटलंय बघा, सापाचं विष त्याच्या दातात असतं।
आपल्याला माहिती आहे की सापाचं विष त्याच्या दातात असतं, माशीचं विष त्याच्या डोक्यात असतं, विंचवाचं विष त्याच्या नांगीत असतं, तर दुर्जनाचं विष हे त्याच्या सर्वांगात असतं. म्हणून दुर्जन हा कसा आहे तर माशीपेक्षा, सापापेक्षा, इंचवापेक्षा देखील जहरीला आहे, विषाला आहे. आणि म्हणून या खळाबद्दलची पहिली मागणी पसायदानामध्ये माऊलींनी केली. पहिलीच मागणी मुद्दाम कोण आठवले माऊलींना? पसायदानावरचे माझे व्हिडिओ 5-7 आहेत युट्यूबवर, तुम्ही ऐकलात तर लक्षात येईल. तिथं पहिल्यांदाच म्हटलं की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवा. खळांची दुष्टांची किंवा का आठवण झाली तर त्याचं कारण हा सुविचार आपण लक्षात घेतल्याच्या नंतर लक्षात येतं. काय म्हटलं या सुविचारामध्ये की सापाचं विष हे त्याच्या कशामध्ये आहे तर त्याच्या दातात आहे, माशीचं विष तिच्या डोक्यामध्ये आहे, विंचवाचं विष नांगीमध्ये आहे, पण दुर्जनाचं विष मात्र त्याच्या सर्वांगामध्ये आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या पेक्षा दुर्जन हा जास्तीचा विषारी आहे. आणि म्हणून संगतच करायची असेल तर संगत सज्जनकी करणा हा विचार आपण आपल्या अंतःकरणामध्ये घेतला पाहिजे. पुढे काय म्हटलंय, पुढचा विचार काय म्हणतो बघा. व्यसन लहान म्हणून त्याची गय करू नका. व्यसन काय लहान तर आहे म्हणून त्याची गय करू नका. लहान ठिणगी ही आगीचा डोंब उठवते. काय आपण लक्षात घेतलं पाहिजे, व्यसन लहान आहे म्हणून त्या व्यसनाची गय करायची नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे की एवढीशी लहान ठिणगीच देखील आगीचा डोंब उठवते. तसं व्यसन, व्यसन या शब्दाचा मी एका व्हिडिओमध्ये अर्थ सांगितला. व्य म्हणजे व्यय होणे, स म्हणजे समाप्त होणे, न म्हणजे नष्ट होणे. व्यय संपत्ती होते, समाप्त चारित्र्य होतं, नष्ट शरीर होतं. या तिन्हींची नश्वरता व्यसन दाखवतो. आणि म्हणून आपण व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. हे छोट आहे, एवढंच आहे, यानं केलं तर काय होते असा विचार कधीच करायचा नाही. आणि व्यसनापासून दूर राहायचं हा अत्यंत महत्वाचा विचार इथे आपल्याला या निमित्तानं पाहायचा आहे. पुढे काय म्हटले बघा. दात पाडल्यावर नागिन नाही. नागिनीचं शौर्य कशामध्ये आहे, तिच्याकडे असलेल्या विषाच्या दातांच्या मुळे. म्हणून दात पाडल्यावर नागिन नाही आणि डोळे फोडल्यावर वाघीण नाही. वाघिणीची जास्तीत जास्त ताकद तिच्या डोळ्यांमध्ये आहे. डोळ्यानं ती सगळं टिपत असते. डोळेच गेले तर. नागिनीचं सगळं शौर्य तिच्या दातामध्ये आहे, ते दातच पडले तर. म्हणून नागिन काय, दात पाडल्यावर नागिन नाही आणि डोळे फोडल्यावर वाघीण नाही. तसं माणसाचं चारित्र्य निघून गेल्यानंतर माणूस नाही असा विचार या निमित्तानं आपण केला पाहिजे. पुढचा काय विचार सांगतो बघा. श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीमध्ये खंबीरपणे उभे राहायला ज्यांना जमतं तोच खरा माणूस. म्हणून मी नेहमी सांगतो की गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर माजू नका, असाही एक विचार मागे मी आपल्याला सांगितलेला आहे. तोच अर्थ या ठिकाणी सांगितलं की श्रीमंती आल्यानंतर आदरानं झुकायला शिकलं पाहिजे. संत म्हणाले नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. देवाला देखील कोंडण्याची ताकद तुमच्यामध्ये कशामुळे येते तर नम्रता जर तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये बाळगली तर. म्हणून इथं म्हटलंय की श्रीमंती आपण आदरानं झुकायला शिकलं पाहिजे आणि गरिबीमध्ये खंबीरपणे उभं राहायला शिकलं पाहिजे. मी गरीब आहे, माझ्यानं काय होणार आहे, मला काही शक्य होणार नाही असा विचार करायचा नाहीये. गरिबीमध्ये देखील तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तुम्ही जर उभं राहिलात ना तर निश्चितपणे ती गरिबी कधी मागे पडेल आणि श्रीमंती तुमच्याकडे कधी येईल सांगता येत नाहीये. आणि म्हणून या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. श्रीमंतीमध्ये आदरानं झुकायला शिकायचं आणि गरिबीमध्ये खंबीरपणे उभं राहायला शिकायचं. हा अत्यंत महत्वाचा विचार आपण आपल्या हृदयपटलावरती कोरून ठेवला पाहिजे. पुढचा विचार मला आपल्याला सांगायचा आहे की कष्टाचा आवाज हा शब्दांच्या आवाजापेक्षा मोठा असतो. कशाचा आवाज? कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजापेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणून असं म्हटलं रे की काही माणसं कशी असतात तर नुसती बडबड करतात. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा दयाळ पावे हरी. ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे
किंवा एका ठिकाणी संत म्हणतात, मंडू की वटवट तैसे तेगा. पावसाळ्यामध्ये ते बेडकं बघा, डराव 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 ओरडतात. त्या ओरडण्याचा काहीही कुणाला फायदा होत नाही, त्याला सुद्धा काही फायदे होत नाही, पण ओरडत राहतो. तसंच इथं सांगितलेलं आहे की कष्ट न करता नुसते शब्दांचे बुडबुडे काहीही कामाचे नाहीयेत. कष्टाचा आवाज हा शब्दांच्या आवाजापेक्षा कधीही मोठा असतो आणि म्हणून आपण कष्टाला महत्व दिलं पाहिजे. हा विचार त्यातनं आपण घेतला पाहिजे. बोलणं कमी आणि काम करणं जास्त. म्हणून आपल्याकडे सांगितलेलं आहे की बहु बोलू नका, आहे की नाही. हा विचार इथं आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढे काय म्हटलं, ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाहीये. म्हणतात ना, मी मागे सांगितलं तुम्हाला की छंद लागला टिटवीला, तिने समुद्रही आटविला. समुद्राला आटवण्याची ताकद एका टिटवीमध्ये येऊ शकते. कशामुळं? तर तिला छंद लागावा लागतो. म्हणून ध्येयाकडे जर जायचा तुम्हाला ध्यास लागला ना, तर कसल्याच कामाचा त्रास होत नाहीये. म्हणून कामाचा त्रास कोणाला होतो? ज्याच्या डोळ्यासमोर कुठलं ध्येय नसतं त्याला. ज्याच्या डोळ्यासमोर ध्येय आहे ना, त्याला कामाचा त्रास कधीच होत नाहीये. आणि म्हणून ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाहीये. ज्याला कामाचा त्रास होतोय असं वाटतं, त्यांनी पहिल्यांदा ध्येयाचा ध्यास घ्यावा. त्यांना निश्चितच कामाचा त्रास होणार नाहीये. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे काय म्हटलंय बघा, रागाला जिंकायचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे मौन. रागावर आपल्याला ताबा मिळवायचा आहे. कसा मिळवायचा? त्यानं आईला म्हणलं की तुम्ही बाईला म्हणायचं, त्यानं एक मारली की तुम्ही चार मारायच्या नाहीये. रागावर विजय मिळवण्याचा सगळ्यात मोठा उपाय जर कोणता असेल तर मौन. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं, मौन सर्वार्थ साधनम. मौन हे सगळ्या साधनांच्या मध्ये अत्यंत महत्वाचं साधन आहे. म्हणून रागाला जर जिंकायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे मौन. शांत राहणे. पुढचा किती जरी रागात आला आणि तुम्ही जर शांततेनं त्याला घेतलं तर त्याचा राग निघून गेल्याच्या नंतर रागावणारा माणूस देखील पश्चाताप केल्याशिवाय राहत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे काय म्हटलंय बघा, जेव्हा पैसा बोलू लागतो तेव्हा सत्य गप्प बसतं. म्हटलं ना, सत्य को लकवा मार गया है. किंवा एका ठिकाणी मराठीमधल्या ओळी मी वाचल्या होत्या की पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मनी हार रे. या जगामध्ये सत्य को लकवा मार गया है. सत्य पॅरालिसिस होणे का कोपऱ्यात पडले आणि टुकू बघायला लागले. आणि पैसेवाला खोट्या मार्गाने जो जातो तो विमानाने फिरतोय. म्हणून इथं असं म्हटलं, फार महत्वाचा विचार दिलाय की जिथं पैसा बोलू लागतो तिथं सत्य गप असतं. कारण सत्याचं तिथं काही चालत नाहीये. पण एक गोष्ट मात्र आपण नेहमी लक्षात घेतली पाहिजे, ती ही की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणून हा विचार सांगतो की जेव्हा पैसा बोलू लागतो तेव्हा सत्य गप्प बसतं. म्हणून सगळेच कामं पैशानंच होतात असं नाही, तर सत्याने केलेली कामं चिरंतन टिकणारी असतात. पैशाची कामं काही काळ असत्य मार्गाने झालेली दिसतील, पण ते आपल्याला समाधान मिळवून देऊ शकत नाहीये. सुखाची झोप त्यामुळे आपल्याला मिळू शकत नाहीये. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे काय म्हटलंय बघा, मनुष्य आपले दुःख हसून घालवितो पण रडून वाढवितो. आपल्याला जर आपलं दुःख घालवायचं असेल तर कसं घालवलं पाहिजे? हसून घालवलं पाहिजे. अहो, जीवनामध्ये कोणाच्या दुःख नाहीये. तुम्हाला माहिती आहे की जे जे ईश्वराचे अवतार आपण मानले त्यामध्ये पूर्ण ब्रह्म म्हणून किंवा पूर्ण अवतार म्हणून ज्यांचा उल्लेख करतो त्या रामांच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या दुःख आलं नाही का? 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. उद्या राज्यगादी मिळणार होती. राज्यगादी सोडून लगेच पितृ आज्ञा म्हणून 14 वर्ष वनास वल्कलांबर. आपल्याला माहिती आहे की जमिनीवर झोपून किती किती प्रकारचे त्रास सहन करावे लागले. पत्नीची निंदा झालेली आहे. गरोदर असणाऱ्या आपल्या पत्नी सीतेला त्यांना वनात पाठवावं लागलेलं आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय की त्यांच्या जीवनामध्ये असे संकट आलेले नाही आहेत का? आले नाहीत का? मला सांगा ना तुम्ही. त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या नाही आहेत का? पण ते हसत हसत राहिले म्हणून ते परमेश्वर होऊ शकले. प्रभू
भगवान श्रीकृष्णांचं चरित्र बघा, की जन्माच्या अगोदरपासूनच जेलमध्ये राहावं लागलेलं आहे. आयुष्यभर अनेक प्रकारचे संकट भगवान श्रीकृष्णांना सहन करावे लागले, ज्यांचं चरित्र मी पुढे कधीतरी युट्यूबवर टाकणार आहे. परंतु दुःख आलं तरी मोठी माणसं काय करतात, तर असं सांगितलं गेलेलं आहे की मोठी माणसं दुःख हे हसून घालवितात आणि छोटी माणसं हे जे दुःख आहे ते रडून वाढवितात. म्हणून आपण हा मंत्र लक्षात घेतला पाहिजे, दुःख हसून घालवायचंय का रडून वाढवायचंय. रडत बसलात लढण्याऐवजी दुःखाच्या विरोधामध्ये तर तुम्ही आणखीनच जास्त होत जाल. त्यामुळे दुःख आलं की ते हसून घालवा, रडून वाढवू नका. हा अत्यंत महत्वाचा सल्ला वजा विचार मला असं वाटतं की माझ्यासह आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, असं या निमित्तानं मला सांगायचं आहे. पुढे काय म्हटलं बघा, क्रोधामुळे मनुष्य शरीराने, बुद्धीने व मनाने दुर्बल बनतो. तुम्हाला माहिती आहे 6 शत्रू सांगितले गेलेले आहेत आपल्या शास्त्रांच्या मध्ये. संतांनी अनेक धर्मांनी जे 6 शत्रू माणसाचे सांगितलेले आहेत ना, षडरिपू असं आपण म्हणतो, ज्याबद्दल मी युट्यूबवरती 1-2 व्हिडिओ टाकलेलेच आहेत. आपण ते ऐकलेलेच आहेत, नसतील तर निश्चितपणे ते ऐकले पाहिजेत. हे 6 शत्रूंच्या मध्ये दुसराच शत्रू सांगितलेला आहे क्रोध. पहिला काम सांगितलेला आहे, काम, क्रोध, मद, मोह, अदंभ, अहंकार वगैरे सांगितलेले आहेत ना, त्यातला क्रोध हा फार वाईट आहे. आणि म्हणून त्या क्रोधाच्या बद्दल काय म्हटलं बघा, की क्रोधामुळे माणसाचं काय काय नुकसान होतं बघा. तो शरीरानंही या ठिकाणी दुर्बल बनतो क्रोध आलेला माणूस, बुद्धीनं देखील तो दुर्बल बनतो आणि मनानं देखील दुर्बल बनतो. 3 प्रकारची दुर्बलता माणसाच्या जीवनामध्ये आणण्याचं काम कोण करतं? मला असं वाटतं की तो क्रोध करतो. कशानं माणूस दुर्बल बनतो? शरीरानं दुर्बल बनतो, बुद्धीनं दुर्बल बनतो, मनानं दुर्बल बनतो आणि दुर्बल झाला की पुन्हा तो क्रोधवश होतो. हे विचित्र आहे. जसं की चिखलामध्ये एखादा माणूस फसला, एक पाय काढायला गेला की दुसरा पाय आणखीन जास्त खोलवर जातो, दुसरा पाय उचलायला गेला की पहिला पाय आणखीन खोल जातो आणि माणूस जसा तसा तो आणखीनच चिखलामध्ये रुतत जातो ना, तसा या क्रोधाचा आहे. क्रोधामुळे काय होतं? क्रोध आपल्या शरीरामध्ये आला की त्याच्यामुळं तुमचं शरीर दुर्बल बनतं, तुमची बुद्धी दुर्बल बनते, तुमचं मन दुर्बल बनतं आणि दुर्बल झाला की पुन्हा माणूस आणखीन क्रोधाला वश व्हायला लागतो. म्हणून क्रोधच येणार नाहीये यासाठीची काळजी आपण घेतली पाहिजे, असा या ठिकाणी हा सुविचार आपल्या समोर मुद्दाम मी आपल्याला सांगतोय. आता 23वा सुविचार मी आपल्या समोर मांडतोय या व्हिडिओ मधला. आपण एकूण 25 सुविचार या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता 23वा सुविचार काय आहे बघा, कर्ज, शत्रू आणि रोग यांची कधीही थोडी सुद्धा बाकी ठेवू नका. लक्षात आलं की नाही? या 3 गोष्टींची कर्ज किंवा बाकी आपल्यावर कधीच ठेवून घ्यायची नाही. ज्याचे त्यावेळेला याच्यातनं मुक्त व्हायचंय आपल्याला, कर्जमुक्त व्हायचंय. कोणत्या कोणत्या गोष्टीमधून? पहिला आहे ते कर्ज. आपल्यावर जर कर्ज असेल तर आज नाही आता उद्या फेडू, पुढच्या वर्षी फेडू, आणखीन 2 वर्षांना फेडू, असं म्हणायचं नाहीये. कर्जातून जेवढं लवकर मुक्त होता येईल तेवढं होण्याचा प्रयत्न करा. दुसरा विचार सांगितला, आपले जर शत्रू असतील तर त्या शत्रूला मित्रामध्ये परावर्तित करता येईल तर बघा, किंवा त्या शत्रूपासून जेवढं आपल्याला मुक्त होता येईल कोणत्याही मार्गानं ते मुक्त होण्याचा प्रयत्न करायचा. शत्रूला हलकं समजून त्याला तसंच आपल्या विरोधामध्ये ठेवायचं नाहीये, कारण ते उद्या भयंकर बनू शकतं. आणि रोगाच्या बाबतीमध्ये देखील अंगामध्ये रोगाला शिल्लक ठेवायचं नाहीये, कारण हा छोटासा रोग उद्या मोठ्या रोगामध्ये परावर्तित होऊ शकतो आणि तुमचं जीवन उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून अत्यंत महत्वाचं आहे कर्ज, त्याचबरोबर शत्रू आणि रोग या तिघांनाही थोडी सुद्धा आपण जागा आपल्या ठिकाणी द्यायची नाहीये. बाकी त्याची जेव्हाची तेव्हा चुकती करायची आहे, ती शिल्लक राहू द्यायची नाहीये. 24वा सुविचार काय सांगतो बघा, शरीर पाण्यामुळं, मन सत्यामुळं आणि आत्मा ज्ञानामुळं पवित्र होतो. पवित्र होण्याचे 3 मार्ग 3 पद्धतीने सांगितलेले आहेत. आपलं शरीर पवित्र कशामुळे होतं? पाण्यामुळे होतं. म्हणून आपण दररोज आंघोळ करतो. आंघोळ केल्याच्या नंतर आपल्या मनाला ताजेतवानेपणा आणि पवित्रता येते, म्हणून पाण्याने शरीर पवित्र होतं. मन सत्यामुळे पवित्र होतं.
पाण्यामुळे मन पवित्र होत नाहीये, सत्यामुळं मन पवित्र होतं आणि आत्मा हा ज्ञानामुळं पवित्र होतो. म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं जर पवित्र व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? पाण्यालाही महत्व दिलं पाहिजे, त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपण सत्यालाही महत्व दिलं पाहिजे आणि ज्ञानालाही महत्व दिलं पाहिजे. या तिन्हींचा जर वास आपण आपल्या ठिकाणी केला किंवा यांच्या सहवासात आपण आलो तर काही अंशी आपण पवित्र होऊ शकतो. म्हणून पवित्र व्हायचं असेल तर या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पुढे काय म्हटलंय बघा, शेवटचा या व्हिडिओ मधला, कारण आपण अर्ध्या तासाचेच व्हिडिओ बनवतो आहोत आणि आता जवळपास अर्धा तास संपलेला असल्यामुळं आपण 25वा या ठिकाणी शेवटचा या व्हिडिओ मधला सुविचार घेऊया आणि नंतरचे व्हिडिओमध्ये राहिलेले सुविचार आपण दुसऱ्या भागामध्ये घेऊ शकतो. एवढाच शेवटचा सुविचार मी आपल्यासमोर ठेवतो. काय विचार आहे बघा, परमेश्वराची अतिउच्च देणगी म्हणजे वेळ, तिचा उपयोग करा. तुमचा वेळ अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून तर मी फार काही विस्तार न करता अर्ध्या तासाचेच आणि जिथं प्रवचन केले तिथं तेवढेसे 1-1.25 तासाचे व्हिडिओ केलेले आहेत. पण जास्तीत जास्त मी जिथं असं वैयक्तिक व्हिडिओ बनवलेत ते जास्तीत जास्त 40 मिनिटापर्यंत या 30-35 मिनिटापर्यंत, कारण वेळ अत्यंत महत्वाची आहे. टाइम इज मनी आपल्याकडे असं म्हटलं गेलेलं आहे. काय म्हणतात, हा सुविचार अत्यंत महत्वाचा विचार आपल्याला सांगतो, ते म्हणजे परमेश्वराची आपल्याला दिली गेलेली सगळ्यात सर्वोच्च जर देणगी कोणती असेल तर ती आहे वेळ. माणसं म्हणतात मला हेच दिलं नाही, मला तेच दिलं नाही, काय करावं, माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाहीये, अशी कारण न सांगता काय सांगितलं, हा विचार सांगतो की परमेश्वरानं बाबा प्रत्येकाला एक अत्यंत उच्च अशा प्रकारची देणगी दिलेली आहे, भेट दिलेली आहे. कोणती? वेळेची. जगण्यासाठी जे आयुष्य दिलेलं आहे त्या वेळेची मोठी भेट आपल्याला दिलेली आहे. त्या वेळेमध्येच सदुपयोग जर आपण केला तर आपल्याला आपलं आयुष्य यशस्वी सुखकर करणं कठीण जाणार नाहीये. त्यासाठी आपण वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि वेळेवरच सगळ्या काही गोष्टी केल्या पाहिजेत. या गोष्टींना महत्वाचं स्थान द्यावं, अशा प्रकारचा विचार हा 25वा आपण इथं पाहूया. जर आपल्याला या व्हिडिओ मधले हे विचार आवडले असतील तर आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवावं, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही सुविचार घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. मला असं वाटतं की अशा सुविचारांचे श्रवण आपण करून त्याच्या सहवासात राहण्याचा जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकू, एवढीच या पद्धतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या व्हिडिओला याच ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. नमस्कार.